त्याचा उद्देश हा आहे की कॅन्सर ही मोठी बिमारी आहे. तुमच्यापैकी ऑपरेशन किती लोकांचे झालेले आहेत? बहुतेकांचे झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर किमो घेतलेले असतील किंवा सुरू असतील. लाईट काही लोकांचे झालेले असतील आहे, बरोबर आहे. हे सगळे कॅन्सरवरचे उपचार आहेत. कॅन्सर ही तशी मोठी बिमारी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात. कॅन्सर काही एकच बिमारी नाही आहे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात आणि प्रत्येक कॅन्सरचा स्वभाव वेगळा असतो. तसा प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, तसा कॅन्सरचाही स्वभाव वेगवेगळा असतो. एखादा माणूस रागीट असते, लवकर राग येते त्याला. एखादा शांत असते. तसे काही कॅन्सर जे ते रागीट असतात, ते खूप जोरात वाढतात. काही कॅन्सर हे अगदी हळूहळू हळूहळू वाढतात. काही कॅन्सरमध्ये 4-6 महिनेच माणसाला आयुष्य भेटते. काही कॅन्सरमध्ये पूर्ण आयुष्य भेटते, 20-30-40 वर्ष पण. आता ही बिमारी का बरं होते आणि ही बिमारी झाली म्हणजे काय होते नेमकं, हे जर तुम्हाला कळलं तर मग या बिमारीच्या इलाजासाठी डॉक्टर जे करतात ते करतातच करतात. पण तुम्ही स्वतः काय करू शकता हे तुम्हाला कळलं तर डॉक्टर अधिक पेशंट असं दोघं मिळून जर कॅन्सर विरुद्ध काम केलं तर कॅन्सर बरा व्हायची शक्यता जास्त वाढते, लवकर दुरुस्त होतो. आता डॉक्टर दवाखान्यात राहून जे काय करतात, ऑपरेशन, रेडिओ, किमो, हे तर करतातच करतात. तुम्ही आता घरी राहून दवाखान्यात काही आयुष्यभर राहणार का? तुम्ही ऑपरेशन होतं तेव्हा 8-15 दिवस राहिले. किमो चालू असताना हप्त्याच्या हप्त्या येतात, 1 दिवस किमो घेता आणि जातात. लाईट सुरू असताना 20 दिवस, 25-30 दिवस, जेवढे काय दिवस लागले तेवढे दिवस राहावं लागले. ते सोडून बाकीचे दिवस तर तुम्ही घरीच असता, बरोबर आहे. शिवाय हे चालू असताना परत तुम्ही काय खाता, काय पिता, या सगळ्यांचा कॅन्सरचा संबंध असतो. त्यामुळे डॉक्टर जे काय करतात ते फक्त या उपचारांबद्दल करतात. हे सोडून बाकी जे काय तुम्ही करता दिवसभरात त्याचा आणि कॅन्सरचाही संबंध आहे. तर त्याबाबत तुम्हाला काही गोष्टी कळल्या तर तुम्हाला कॅन्सर विरुद्ध आणखीन चांगल्या प्रकारे उपचार करता येतील स्वतःवरती. इथे डॉक्टरची गरज नाही आहे. इथे आम्ही जे काय सांगणार आहे तुम्हाला हे तुम्ही स्वतः करू शकता आणि घरच्या घरी राहून करू शकता आणि रोज करू शकता. आता कॅन्सर झाला म्हणजे काय झालं, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये पेशी असतात. नख कापला आपण की परत वाढते नख, केस कापले की परत केस येतात. तसं आपल्या शरीरामध्ये ही प्रक्रिया चालू असते. ह्या पेशी परत येतात नव्याने काढल्या की. पण असं नाही होत की नख वाढून राहिलं 10 फूट वाढलं, असं नाही होत ना. कारण त्याला ब्रेक लागलेला असतो कुठेतरी. कॅन्सर या बिमारीमध्ये हे जे ब्रेक लागलेले आहे, पेशी ज्या वाढतात ते ब्रेक फेल होतात काही कारणाने आणि पेशी वाढतच राहतात आणि मग त्याची गाठ धरते. काही महिलांना जसं ब्रेस्टमध्ये गाठ धरली समजा, कुठे तोंडामध्ये गाठ धरली, कुठे अन्ननलिकेत आहे, कुठे पोटात आहे, वेगवेगळ्या ठिकाणच्या असू शकतात ह्या गाठी आणि या गाठी वाढत राहतात. बरं, ह्या गाठी वाढल्या आणि फक्त जागच्या जागी राहिल्या तर हरकत नाही, ऑपरेशन केलं आणि काढून टाकलं. पण या गाठी जागच्या जागी राहत नाही. तुम्हाला माहिती की गाजर गवत आहे ते उगवलं की त्याचं झाड तर मोठं होते, पण त्याला फुलावरती ते आलं, त्याला बियावरती ते आलं की काय होते, त्या बिया हवेसोबत सगळीकडे पसरतात आणि जिथे कुठे जातील त्या जमिनीत त्यांना जागा भेटली की त्या परत उगवतात. कॅन्सर ही बिमारी अशी आहे की हे गाजर गवताच्या बियासारखी आहे. या कॅन्सरच्या पेशी त्या गाठीतून पसरतात रक्तामधून आणि मग त्या कुठे लिव्हरमध्ये जातील, कुठे डोक्यात जातील, कुठे हाडामध्ये जातील आणि जिथे त्याला जागा भेटली, खतपाणी भेटलं पाहिजे, त्याला जमीन भेटली पाहिजे, तिथे परत त्याचं झाड तयार होतं. आता ऑपरेशन केलं, गाठ काढून टाकली, मग किमो का बरं पाहिजे तुम्हाला? याचं कारण असं आहे, गाठ तर तिथली काढल्या गेली सगळी, पण त्या गाठीपासून कदाचित हे सगळे, ते बंद करा, गाठीपासून हे जे बी पसरलेलं आहे हे रक्तामधून इकडे तिकडे पसरलेलं असेल. आता हे माहिती नाही, हे काही MRI मध्ये दिसत नाही. बी असताना झाड झालं की मग दिसते ते.
पण बी असताना दिसत नाही. तर हे जे इकडे तिकडे फैललेलं बी आहे हे सगळं जाळून टाकायला पाहिजे रक्तामधनं, सगळ्या शरीरात पसरलेलं. त्याच्यासाठी किमो द्यावं लागतं. नाही तर मग किमो द्यायची काही गरज नव्हती, एकदा गाठ काढली की झालं. आता काही वेळेला काय होते की जिथे ते गवताचं झाड आहे, गाजर गवताचं, त्याच्या आजूबाजूला बिया जास्त असतात. त्यामुळे किमोनी नुसत्या त्या जळल्या जातील असं नाही आहे, म्हणून तिथे लाईट देतात, रेडिओथेरपी ज्याला म्हणतात. ते लाईट म्हणजे खूप पॉवरफुल हे असतात आणि ते सगळा तिथला भाग सगळा जाळून टाकतात. मोबाईल बंद ठेवा सगळ्यांनी जरा, एवढं काय अर्जंट नाही आपलं काम. ते लाईट सगळे तिथल्या पेशी सगळ्या ज्या बी पसरलेला आहे इकडचं तिकडचं ते सगळं जाळून टाकतात. ठीक आहे. म्हणजे काय की ऑपरेशन करून गाठ काढली, लाईट देऊन आजूबाजूला जे दाट बी पसरलेलं असेल ते सगळं जाळून टाकलं आणि किमोने सगळ्या शरीरात पसरलेलं जे काय होतं ते सगळं जाळून टाकलं. बरोबर आहे. आता त्याच्यामुळे जवळपास कॅन्सरचा सगळा खात्मा झाला. पुन्हा ते उगवायची शक्यता कमी राहणार आहे. पण काही वेळेला असं होते की काही बी असं राहते की ते एवढ्या ह्याच्यातही वाचते. लाईटाने पूर्ण मरत नाही, किमोनी पूर्ण मरत नाही, काही बिया शिल्लकच राहते, थोड्याशा राहते. आणि त्यांना जर का जागा भेटली, जमीन भेटली, हवा पाणी भेटलं की त्याचं पुन्हा झाड तयार होतं. म्हणून काही लोकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पुन्हा वर्ष, 6 महिन्याने, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी पुन्हा कॅन्सर उगवलेला आहे. असं कोणी आहे का तुमच्यामधलं की ज्यांना परत उगवलेला आहे कॅन्सर? असा 1, 2 तुम्हाला पण सांगितली आहे की नाही? लक्षात घ्या, आता इथे बसलेल्या 10-12 पैकी 4 लोकांना परत उगवलाय. याचा अर्थ जवळपास 100 20-25 लोकांना तो धोका असतोच असतो. आता हा कमी करायसाठी काय करणार? पण आता डॉक्टर काय करणार? समजा तुमची किमो झाली, वा लाईट झाले, ऑपरेशन झालं, आता घरी जा आणि खा प्या राहा. आता जेव्हा ते पुन्हा झाड उगवेल तेव्हाच डॉक्टर पुन्हा सांगतील की पुन्हा ऑपरेशन करा, पुन्हा किमो घ्या, आणखीन 10-20, पुन्हा लाईट घ्या. मधल्या काळात ते झाड वाढत गेलेलं आहे. ते झाड पुन्हा वाढू नये यासाठी काही गोष्टी करायला पाहिजे असतात, त्या गोष्टी नाही केल्या जात. एकदा झाड तयार झाल्यावर मग पुढचे उपचार आहे सगळे. पण मुळात झाडच वाढू नाही दिलं त्या पुढच्या सगळ्यांची भानगड येणार नाही किंवा तो धोका कमीत कमी होईल. त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठीचं हे शिबिर आहे. लक्षात घ्या. इथे आम्ही कोणालाही हात लावून तपासत नाही, पण इथे जे काय आता आम्ही सांगतो तुम्हाला, याच्या आधारे तुम्हाला हे जे काय बी तुमच्या शरीरात पसरलेलं असेल इकडे तिकडे, हे जळून जायला मदत होणार आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही अपाय होत नाही परत. कारण जे तुम्ही किमो घेता ते खूप विषारी असतात औषधं. म्हणून तुम्हाला माहिती आहे की किमो झाल्यावर दुसऱ्या किमोच्या आधी परत रक्त तपासायला होतात तुम्हाला. पेशी, रक्तातल्या पेशी कमी झाल्या तर पुन्हा थांबावं लागते. लिव्हर, किडनीच्या तपासण्या कराव्या लागतात. बरोबर आहे, कारण ते विषारी असतात खूप. ते जसं कॅन्सर पेशीला जाळतात तसं साध्या पेशीलाही जाळून टाकतात आणि त्याच्यामुळे ते धोक्याचं असते. म्हणून मग आपल्याला ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या समजून घेणं गरजेचं असणार. आता याच्यामध्ये काय गोष्टींचा उपयोग होतो? आपल्याला जो उपयोग होतो यामध्ये काही गोष्टींचा, त्याच्यामध्ये आपण खातो काय? कारण शेवटी जे जमिनीत टाकणार तेच उगवणार की नाही. चुकीचं जर पोटात टाकलं तर त्याने कॅन्सरच्या या पेशीला खतपाणी भेटणार आणि लवकर वाढणार ते. उलट जर व्यवस्थित आहार घेतला आपण तर ह्या कॅन्सरच्या पेशी वाढू नाही शकणार फारशा. त्यासाठी मग आहार कसा घेतला पाहिजे हे या ठिकाणी शिकवलं जाते. हे आता तिकडे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एवढा वेळ नाही त्या डॉक्टर लोकांकडे हे सगळं शिकवायला. बरोबर आहे की नाही? असं नाही शिकवल्या गेलेलं ना त्या ठिकाणी. नंतर काही व्यायाम करायचे असतात, साधे सोपे व्यायाम. ऑपरेशन झाल्यावरती सगळे स्नायू आकडून जातात की नाही, जखमा ज्या झालेल्या आहेत त्या ऑपरेशनच्या, ते परत मोकळे व्हायला पाहिजे असतात, त्याची गरज असते. त्यासाठी काही साधे सोपे व्यायाम जे बसल्या बसल्या करता येऊ शकतात असे काही व्यायाम या ठिकाणी शिकवतो. आणि तिसरी गोष्ट जी असते महत्त्वाची कॅन्सरसाठीचं, ते आहे जर का एखाद्या माणसाने हाय खाल्ली की अरे बापरे आता कॅन्सर झाला, काही खरं नाही आपलं, तर काय होते, हे कॅन्सर पेशी आणखीन जोरात धावतात आणि लवकर पसरते ते सगळं. मन जर पक्क केलं आपण, मन जर मजबूत ठेवू शकलो तर कॅन्सर पेशीला आळा पचतो जरासा.
आता एकट्याला अवघड आहे सगळं करणं, म्हणून इथे जेव्हा आपण 10-20 लोक बघतो, असे काही उदाहरणं पाहतो की अरे यांना कॅन्सर झाला होता 5 वर्ष झाले आणि तरी अजून ठणठण आहे. तर मग आपल्यालाही असं वाटायला लागतं अरे आपणही 5-10 वर्ष तर नक्कीच जगू शकतो, काही अडचणच नाही. कोणीतरी उदाहरण पाहिलं की आपली हिंमत वाढते की नाही वाढत. त्यासाठीचं हे शिबिर आहे. त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी जे काय करतोय ते हे ऑपरेशन, लाईट आणि किमो हे सोडून जे कॅन्सरचे उपचार आहे त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करतो. हे दुर्दैवाने फार कमी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पण हे केल्या जाते. हे करायला पाहिजे खरं, पण त्यांच्याकडे एवढी गर्दी असते, लंबी लाईन असते, हे काही त्यांना शक्य होत नाही. त्यासाठीचा आमचा हा संस्थेद्वारे आम्ही आज हा उपक्रम करतो, त्यासाठीचा हा प्रयोग आहे. आता हे काही 5-10 मिनिटात माहिती सांगून नुसतं एका कागदावर लिहून देऊन नाही कळत. वर्षानुवर्षाच्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत इतक्या लवकर बदलतात का? नाही बदलत. जोपर्यंत आपल्याला त्याच्या मागचं कारण नाही कळणार, का बरं करायचं हे, याचा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे, हे कळलं तर माणूस करेल, नाही कळलं तर मग काय 2 दिवस करेल सोडून देईल. आणि कॅन्सर काय अशी 2, 8, 15 दिवसाची बिमारी नाही आहे ना. काही काही वेळेला तर 2-2, 5-5 वर्षांनी पुन्हा कॅन्सर उमळतो, अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ह्या जरा कायमच्याच बदलायला पाहिजे. मग त्यासाठी काय खाल्लं पाहिजे, आपण कसं खाल्लं पाहिजे, काय नको खायला, कोणत्या गोष्टी कॅन्सरचं खतपाणी आहे, कॅन्सर वाढवतात, कोणत्या गोष्टीने कॅन्सरला आळा बसायला मदत होते, ते सगळं या ठिकाणी या दिवसभरात शिकवलं जातं. आणि म्हणून मग आम्ही हे दिवसभराचं शिबिर करतो. याच्यामध्ये मुद्दाम सगळ्यांची जेवणाची पण व्यवस्था करतो, भाज्या कशा बनवायच्या तेही शिकवतो या ठिकाणी, थोडेसे व्यायाम पण करून घेतो या ठिकाणी, आणि मन मजबूत होण्यासाठी पण काही गोष्टी करतो. आत्ता आपल्या आज नाही आलेल्या पण आपल्या एक आहेत आधीपासून पहिल्यापासून रेग्युलर येणाऱ्या दिवसाच्या आहेत, कल्पनाताई म्हणून. त्यांना ब्रेस्टचा कॅन्सर झालेला आणि त्या दर महिन्याला येतात. आता काही खरं त्यांना काही तशी गरज नाही राहिलेली, पण त्या येतात दर महिन्याला. त्यांच्याकडे पाहून मागे आणखीन एक आल्या आता दुसऱ्या कॅन्सरच्या ताई, त्यांनी सांगितलं की अरे त्यांच्याकडे पाहून मला हिंमत आली की अरे आपणही जगणार आहे, आपण नाही मरत की नाही. नाहीतर मग कॅन्सर म्हटला की भीती वाटते, जो उठते तो आपल्याला भीतीच दाखवते, कॅन्सर झाला, लय मोठी बिमारी झाली, असं नको करू तसं नको करू, आणि मग त्यात चुकीच्या गोष्टी पण केल्या जातात की नाही. म्हणून मग काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजल्या पाहिजे, यासाठी हे शिबिर आहे. आता तुम्ही इथे भाजी बनवायचं प्रात्यक्षिक पाहिलं. अशी भाजी घरी कधी बनवली आहे का तुम्ही आतापर्यंत? जे आधी येऊन गेलेले त्यांना माहिती आहे, पण जे पहिल्यांदा आले त्यांनी कधी अशी पाहिली का भाजी की तेलाचा तर एक थेंबही नाही आणि तरी भाजी फोडणी दिल्या जाते? बघितली आहे कधी? आता ती तुम्ही जेवणार पण आहात, जेवताना तुमच्या लक्षात येईल की या भाजीची चव आपल्या रोजच्या भाजीसारखीच आहे. आता तेल का बरं नाही वापरायचं, त्याचं कारण काय, त्याचा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे, हे आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल. अशाच बाकीच्या पण गोष्टी आहे खाण्यापिण्याच्या की काय काय आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून आपण हे कॅन्सरवरती, आजारावरती नियंत्रण मिळवायला मदत करू शकू की नाही. तर यासाठी हे दर महिन्याला आम्ही एक कॅन्सर योद्धा शिबिर म्हणतो. आम्ही या शिबिराला कॅन्सर योद्धा म्हणतो. योद्धा म्हणजे कोण? की जो लढतोय. पेशंट म्हटलं की काय वाटते, अरे आता आपलं काही खरं नाही. योद्धा म्हटलं की जरा असं वाटतं की नाही, याने मनात फरक पडला, मन जर पक्क झालं तर कॅन्सर सोबतही आपण लढाई जिंकू शकतो. मन जर कमजोर पडलं तर मग मात्र कॅन्सर सोबतची लढाई पण, सगळं तुम्ही किमो घ्या, लाईट घ्या, सगळे घ्या, तरी पण सोपी नाही जाते. ते मन पण पक्क झालं पाहिजे, हाही हेतू या सगळ्या शिबिरामागचा आहे. तर दर महिन्याला आपण शिबिर घेतो, गेले 2 वर्षांपासून करतो. आणि बऱ्याच लोक आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. त्यातल्या जे रेग्युलर आलेले आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये फायदा पण या सगळ्या शिबिराचा दिसतो. याचे फायदे लगेच दिसत नाही. आज तुम्ही खाल्लं, उद्या खाल्लं तर लगेच परवा फायदा दिसेल असं नाही आहे. पण हे जर तुम्ही रोज करत राहिले पुढचे वर्ष, 6 महिने, 2 वर्ष, आणि या सवयीच केल्या काही यातल्या, तर मग मात्र याचे फायदे तुम्हाला कालांतराने दिसतील. कारण पुन्हा तुमच्यामध्ये कॅन्सर उगवणार आहे की नाही हे आज थोडंच सांगता येते की, आज तर कोणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत तो सिटीमध्ये, MRI मध्ये दिसणार नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाही की पूर्ण तुमचा कॅन्सर बरा झाला की नाही झाला. त्यामुळे आपल्याला असं अंधारात राहून चालणार नाही ना.
आपल्याला आपल्या हातात जे ते प्रयत्न तर करावे लागतील. बरं, हे प्रयत्न असे आहे की याला पैसे नाही लागत, घरच्या घरी करता येतात, कुठल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आहे, फक्त एकदा समजून घेण्याची गरज आहे. शिवाय असं दर महिन्याला जे येणारे आहेत कॅन्सर बद्दलची संशोधनं असं पण सांगतात की दर महिन्याला एकत्र आले, जरा सुखदुःख बोलले, मन हलकं केलं, इतरांचे अनुभव ऐकले तर कॅन्सर लवकर वाढत नाही, असे पण संशोधनं झालेले आहेत. नुसतं तेवढं जरी केलं तरी हे थोडंफार हे लाईट किमोसारखंच काम करते. हे असं एकत्र येणं, याला इंग्रजीमध्ये सपोर्ट ग्रुप असं म्हणतात. आधार देणं एक दुसऱ्याला ज्याला म्हणतो. जे सारखाच प्रॉब्लेम ज्यांना आहे, सारखेच दुःख ज्यांना आहे, ते जर एकत्र आले आणि आपसात बोलले, जरा मन मोकळं केलं, थोडंसं ऐकलं, तर हा उपचाराचाच भाग आहे, लक्षात घ्यायचं की नाही. या ठिकाणी आम्ही काय हे आता काय म्हणता येईल त्याला, हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी नाही करत आपण. हा सगळा जो आहे हा उपचाराचाच भाग आहे. आता या ठिकाणी राजश्री मॅडम डॉक्टर आहे, मी पण डॉक्टर आहे, आणि आम्ही उपचारच करतो. रेग्युलर जे औषधं देऊन उपचार करणारे डॉक्टर आहेत तेच शिक्षण माझं पण झालेलं आहे. पण असं असताना आम्ही जे उपचार करतो या ठिकाणी ते औषधांशिवायचे उपचार करतो, जे फार कमी डॉक्टर करतात. सगळ्या डॉक्टरांना आजारी पडल्यावर औषध काय द्यायचं हे सगळं शिकवलं जाते, ते आम्हाला पण शिकवल्या गेलेलं आहे. पण आमचा प्रयत्न असा आहे की खास करून असे जे मोठे आजार आहेत, कॅन्सर तर आहेच त्यातला एक, पण हे सोडून शुगरची बिमारी आहे. तुम्ही ऐकलं असेल, तुमच्यापैकी कोणाला आहे का शुगरची बिमारी? किंवा घरात कोणाला आहे तुमच्या? आहे शुगरची बिमारी. बीपीची बिमारी आहे कोणाला? आहे. थायरॉइड आहे कोणाला? थायरॉइडची बिमारी. ठीक आहे. तर या सगळ्या बिमाऱ्यांवरती औषधांशिवाय उपचार करणारे डॉक्टर फारसे नाहीये जगात. बहुतेक सगळे डॉक्टर असं सांगतात की हे बिमाऱ्या एकदा लागल्या की मरेपर्यंत औषधं घ्यावी लागतात. आता माझ्याकडे जे पेशंट येतात ते या सगळ्या बिमाऱ्यांचे येतात आणि जगातनं येतात, 15-20 देशांमधून, अमेरिकेपासून तर इंग्लंडपासून तर वेगवेगळ्या देशांमधले असतात, भारतातही वेगवेगळ्या राज्यांमधले असतात. अगदी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, भोपाळ, इंदोरपासून मद्रास, हैदराबाद, बेंगलोर इथले पेशंट असतात आणि हे सगळे मोबाईलवरती येतात. त्यांच्या घरी ते राहतात, मी इथे माझ्या ऑफिसमध्ये असतो. इथून आम्ही त्यांना जे काय सांगतो हप्त्याच्या हप्त्या, त्याच्यामुळे त्यांची वर्षानुवर्षाची औषधं बंद होतात. शुगरसाठीची, बीपीसाठीची, थायरॉइडची कमी होतात. बाकी पण इतर अनेक बिमाऱ्या, ज्या मोठ्या बिमाऱ्या आहेत की ज्याला आयुष्यभर औषधं घ्यावे असं सांगितलं जाते, त्यांची औषधं बंद होऊ शकतात. तर त्या प्रकारची डॉक्टरकी करणारा मी डॉक्टर आहे आणि ते काम आम्ही आमच्या संस्थेमार्फत करतो. त्यामुळे हे काही पैसे मिळवायसाठी नाही करत. पैसे मिळवणं हा काही उद्देश नाही या सगळ्यांमागचा. उलट जे कोणी करत नाही आणि जे सगळ्यांच्या उपयोगाचं आहे त्यासाठी म्हणून आम्ही हे उपक्रम करतो. आता कॅन्सरसाठी तर आम्ही कुठलेच पैसे घेत नाही. उलट जेवणाची व्यवस्था आम्ही करतो. काही अगदीच गरीब रुग्ण असतील, आमच्या आवाक्यात असेल तर त्यांना थोडीफार काही मदतही करतो. काही लोकांना, सगळ्यांना तर काही शक्य नाही, पण काही निवडक लोकांना थोडीफार मदतही करतो. याचं कारण असं आहे की आम्हाला असं वाटतं की अशी मोठ्या आजारांसाठी जे नाही आज उपलब्ध, जिथे थोडीशी गॅप आहे, हे केलं तर आणखीन कॅन्सर सोबत आपण चांगल्या प्रकारे लढू शकतो. त्या गोष्टी करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो या शिबिरामध्ये. म्हणून माझी विनंती राहील की दर महिन्याला हे होणाऱ्या शिबिराला तुम्ही जरूर येत चला. किती दिवस हो तुमच्या कॅन्सरला, निदान 5 वर्षपर्यंत तरी असं समजायचं की जोपर्यंत 5वा वाढदिवस होत नाही कॅन्सरचा तोपर्यंत तरी यायला पाहिजे. नंतर भले एकदा 5 वर्ष निघून गेले की मग धोका कमी आलेला असतो, मग शक्यता कमी असते परत व्हायची. पण 2-4-5 वर्षपर्यंत तर धोका असतोच असतो. म्हणजे त्याची 2 कारणं असतात. एक तर किमो जेव्हा तुम्ही घेताय, विषारी औषधं, त्याने सगळ्या शरीरात विष पसरलेलं असते, त्याच्यामुळे परत नव्याने कॅन्सर तयार व्हायचा धोका काही प्रमाणात वाढलेला असतो. हा कॅन्सर तर जळतो आत्ताचा, पण दुसरा आणखीन कुठला तरी कॅन्सर येऊ शकतो. दुसरं लाईट तुम्ही जे घेता, एक्सरे, ते एक्सरे पण काही लोकांमध्ये कॅन्सर तयार करतात. म्हणून तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला आता इथल्या तुम्ही जे लाईट घेता ती जी खोली आहे, जी मशीन आहे, त्याच्या भिंती पाहिल्या का किती जाड आहेत? कॉन्क्रीटच्या भिंती असतात आणि त्या अशा 6-6 फूट जाड असतात. या साध्या भिंतीतून तर ते किरण आरपार चालल्या जातात.
म्हणजे तिकडे मशीन आहे समजा आणि मी इथे उभा आहे, तर ते लाईट मला पण भेटतात. आणि असे लाईट जर जास्तीचे भेटत गेले तर त्यांनी पण काही लोकांमध्ये कॅन्सर होतो. तुम्ही तर एवढे पॉवरफुल लाईट त्या ठिकाणी घेतलेले आहेत की नाही, त्याने आत्ता तर फायदा झालाच आपल्याला नक्कीच, नाही असं नाही केला. कॅन्सर जर आला, कॅन्सर बरा व्हायला मदत झाली, पण 100 5-10 लोकांना पुन्हा त्याच्यामुळे कॅन्सर व्हायचा धोका राहतो. म्हणून मग ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या करणं गरजेचं राहणार आहे. खाण्यातले बदल आहे, व्यायाम आहे आणि मन पक्क करणं, त्यासाठीचं हे शिबिर आहे. ठीक आहे, थांबून द्या, स्टॉप.